नमस्कार मित्रांनो, सर्वांचं श्रद्धा साळुंखे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे मित्रांनो. तर आज आपण 28 साईजचं बोटनेक ब्लाऊज कट करणार आहोत प्रिन्सेस कटमध्ये. तर कसं मित्रांनो, लग्न सराई चालू आहे, खूप सारे लग्नाचे ब्लाऊज पेंडिंग पडलेले, त्यामुळे आता शिवण क्लासमध्ये आपल्या पेपर कटिंग शिकवणं थोड्या दिवस जमणार नाही. तर जसं मला शक्य होईल तसं मी तुम्हाला डायरेक्ट कापडावर कटिंग किंवा काही कापडावर कटिंग करून काही गोष्टी शिकवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघितला तुमच्या लक्षात येईल. तर सोप्या पद्धतीत मी तुम्हाला आज बोटनेकमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊज डायरेक्ट कापडावर कट कसं करते हे तुम्ही बघा. मी नेहमी कापडावरच कट करत असते प्रिन्सेस कट ब्लाऊज, त्याचं कुठल्याही प्रकारचं पेपर कटिंग वापरत नाही मी. ते सोप्या पद्धतीत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते मित्रांनो. तर चला लवकर आज आता आपण कापडावर कटिंग करायला सुरुवात करूया. तर मी कस्टमरचं जे काही माप आहे ते वहीमध्ये असं लिहून ठेवलेलं आहे. तर हे बघा, 28 साईजची छाती आहे, उंची 13.5 आहे, कंबर 22, पुढचा गळा 6 इंच, मागचा गळा 10 इंच, बाही उंची 9, दंड हेर 8 आणि पूर्ण शोल्डरचे काय ते 13 इंच आहे. तर बोटनेकमध्ये असा ड्रॉप नेक करायचा आहे आणि श्रीवल्ली स्लीव्ज करायची आपल्याला. तर आता आपण संपूर्ण कटिंग बघूयात आता ह्याची. तर चला मित्रांनो सुरुवात करूया आपण. तर सर्वात पहिले आपलं जे काही कस्टमरचं शोल्डर आहे ते 13 इंचचं पूर्ण शोल्डर आहे. तर बोटनेक ब्लाऊजला पूर्ण शोल्डर घ्यावं लागतं, असं पाठीमागच्या बाजूला कस्टमरचं पूर्ण शोल्डरचं माप घ्यायचं. त्यानंतर जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा असं निम्मा भाग घ्यायचा. आता कस्टमरचं काय किती आलं, 13 इंचचं शोल्डर आलं, पूर्ण शोल्डर जे काय आलं 13 इंच. तर आता त्याच्या निम्म टाकायचं आपल्याला. 13चं निम्म किती येईल बघा, 6.5 इंच. तर आपल्याला बोटनेक शिवायसाठी पूर्ण शोल्डर टाकावं लागतं. तर पूर्ण शोल्डरचं माप किती येईल, 6.5 इंच. तर सुरुवातीला आपण कस्टमरची उंची टाकून घेऊ. तर हे बघा, मी तुम्हाला सोप्या पद्धतीत सांगणार आहे. तर पूर्ण उंची किती होती कस्टमरची, 13.5. त्यात आपण 1 इंच ॲड करून, हे बघा 1 इंच ॲड करून 14.5 घेणार आहोत. साडे 14. त्यानंतर पूर्ण शोल्डर आपण 13च्या निम्म किती घेतलं, 6.5 इंच. यात कुठल्याही प्रकारचं शिलाई मार्जिन ॲड नाही करायचे, कारण हे आपण संपूर्ण शोल्डरचं माप घेतलेलं आहे. आता आपण कस्टमरला तयार शोल्डर किती हवं आहे, 3 इंच हवं आहे. 3 ते 3.25 इंच शोल्डर पाहिजे तयार. तर इकडून 3 इंच, इकडून 3 इंच शोल्डरची पट्टी तयार करून घ्यायची आपण 3.25 इंचावर. आणि उरलेला जो भाग आहे आपल्या इकडचा ते आपली गळारुंदी. तर जेव्हा बोटनेकचं ब्लाऊज आपण कटिंग करतो तेव्हा आपली गळारुंदी ही 3 इंच किंवा 3.5 इंच असते. हे म्हणजे मापानुसार असतं. आता तब्येत खूप म्हणजे हेवी साईजचं जर बोटनेक ब्लाऊज असेल त्याला आपण 4 इंच देखील गळारुंदी घेतो. तर आता हे छोट्या माप आहे, 28 साईजचं माप आहे. तुम्ही 3 घेऊ शकता, 3.5 घेऊ शकता. तर मी जे काय माझं किती आलं आहे, तर माझं 3.5 इंच आलं आहे बघा. इथून इतकं अंतर 3.5 इंच आलं, इथून पुढे 3 इंच आलं. तर आपण 3.5 इंचावर गळारुंदीला खून करून घेऊ. त्यानंतर आपण जितकं शोल्डर तितकंच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. तर 6.5 इंचाचं आपण शोल्डर घेतलं. तर बोटनेक ब्लाऊजसाठी आपल्याला जितकं शोल्डर तितकंच मुंडा घ्यायचं असतं बघा मित्रांनो. तर मी आता 6.5 इंचावर मुंडा घेतला आहे. त्यानंतर आपण छातीची घडी, तर 28च्या छातीचा चौथा भाग किती होतो, 7 इंच. 7×28. तर आपण 7 इंच इथपर्यंत येतं. त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन 1.5 ते 2 इंच ॲड करू. तर आता आपण याच्यात 2 इंच ॲड करणार आहेत, कारण कसं आहे, हे ज्या कस्टमरचं ब्लाऊज आहे ते 18-19 वर्षाच्या मुली आहेत. तर त्यांना कसं पुढं जाऊन ब्लाऊज घालायला कामं आलं पाहिजे, तब्येत सुधारते किंवा काय होते, त्यामुळे आपण शिलाई मार्जिन अर्धा एक्स्ट्रा घेणार आहे. म्हणजे असं आपण नेहमी जे आपण 1.5 इंच घेतो त्याच्यात आपण 2 इंच घेणार आहोत. तसंच सरळ कमरेचं देखील आपण माप टाकून घ्यायचे खाली. झालं. आता कस्टमरचं जे
मागचा गळा आहे तो किती आहे, 10 इंचाचा आहे ना. तर हे बघा, आपण शिलाई मार्जिन अर्धा इंच ॲड करायचं आहे मागच्या गळ्यामध्ये. हे बघा, अर्धा इंच कस्टमरचं माप आहे 10 आणि तिथं अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. तर इथून अशी सरळ रेषा आपल्याला मारून घ्यायची. तुम्ही हवं तर पट्टीचा देखील वापर करू शकता, पण माझ्या नेहमीच्या सरावामुळे मी डायरेक्ट टेप ठेवूनच कट करते. 3.5 इतकंच अंतर कट करायचं. मग थोडंसं बाहेर गेलं तर मी व्यवस्थित सरळ रेष करून घेते 3.5 इंचावर. त्यानंतर इथे बोट नेकला जेव्हा आपण आकार देतो तेव्हा शॉर्ट नेक देखील द्यावा लागतो आपल्याला. तर आपल्याला ड्रॉप नेकचा शेप काढायचा आहे. तर वरून आपण 3.5 इंचावर किंवा 3 इंचावर, ते बघा मी 3 ते 3.25 इंच घेते आहे. इथून आपण गळ्याला आकार देणार आहोत. हे बघा, इथून असा आडवा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. असा केला. त्यानंतर आतमध्ये अर्धा इंचा 1 इंचापासून असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आपल्याला. असा इथून आता मी थोडंसं कापड फिरून घेते जेणेकरून मला आकार द्यायला सोपं जाईल. हे बघा, असा गोलाकार आकार द्यायचा आहे. त्यानंतर बोटनेकचं शोल्डर उतरू नये म्हणून आपण जसं साध्या ब्लाऊजला आपण इकडे अर्धा इंच कमी करतो तसं बोटनेकला इकडनं अर्धा इंच असा तिरकत जायचं आहे बघा, असं, जेणेकरून आपलं शोल्डर परफेक्ट बसतं आणि ब्लाऊज बोटनेकचं परफेक्ट बसतं. आता आपण याला ड्रॉप नेकचा शेप देऊ. हळूवारपणे असा शेप देऊ. हळूवारपणे आपल्याला ड्रॉप नेकचा शेप द्यायचा आहे ब्लाऊजला. आधी हलक्या हाताने असं. इथे आहे कस्टमरला बटन नाही लावायचे, इथे नॉड पाहिजे कस्टमरला, त्यावेळी इथे आपण हा आपला तयार झाला. आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा अजून राहिलेला आहे. तर आपण इथे 1 ते 1.25 इंचाचा अंतर घेऊन मुंड्याला आकार देऊ. इथे देखील आपल्याला अर्धा इंच उतार द्यायचा आहे, जेणेकरून मुंड्यामध्ये ब्लाऊज कासणार नाही आणि व्यवस्थित शोल्डरला बसेल. आता हे बोटनेकच्या मागच्या भागाचे आपली पूर्णपणे आखून झालेलं आहे. तर आता आपण हे कट करून घेणार. हे बघ, इथून आपल्याला असं तिरकस कापायचं आहे. हळूवारपणे आकार देत देत आपल्याला कापत चालायचं आहे. आता फक्त आपण पुढच्या गळ्याला आकार देणार आहे, ड्रॉप नेक कट नाही करणार आहे. जेव्हा आपण स्टिच करू त्यावेळेस आपण ड्रॉप नेक कट करणार आहोत. आता आपण काय करायचं, हा जो आपण पाठीचा भाग जो कट केला, आता कस्टमरला श्रीवल्ली स्लीव्ज पाहिजे, त्यामुळे आपण लॉंग स्लीव्ज असल्यामुळे आपण हा जो काही भाग आहे बोटनेकचा तर आपण शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेतल्यामुळे आपल्याला थोडंसं ॲडजस्ट व्हायला प्रॉब्लेम येतो आहे. काही नाही, आपण करू ॲडजस्ट. हे बघा, ॲडजस्ट करणं हीच आपली टेलरची खासियत आहे. थोडंसं वर घ्यायचं आहे तसं आपण इथे आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे ठेवून. हे बघा,
आहे तसं फक्त मार्किंग करून घ्यायचं आहे. तर आपण याच्यामध्ये अर्धा इंच खाली एक्स्ट्रा घेणार आहे मार्किंगमध्ये. हे बघा, पुढच्या भागामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर आपण असाच हा भाग आता उचलून घेऊ. हे बघा, तुम्हाला मी ठळक करून दाखवते मार्किंग. बघा, आता तुम्हाला मार्किंग ठळक दिसत असेल. आता पुढचा गळा जो काय आहे कस्टमरचा तो 6 इंचाचा आहे, म्हणजे मागचा बोट नेक आणि पुढचा डीप नेक आहे. तर डीप नेक जेव्हा असतं तेव्हा नॉर्मल असं इथून जे शोल्डर काय आहे ते गळा रुंदू आहे ते अर्धा ते पाऊण इंच कमी होत असते पुढच्या बाजूला. तुम्हाला दाखवते मी. जिथे आपण ही 3.5 इंच घेतली होती इथं आपण 3 इंचावर खून करू. आता आतमध्ये घेऊ अर्धा इंच गळा रुंदी आणि इकडून अर्धा इंच कमी. तर आता इथून आपण गळ्याचं मार्किंग करू. किती घ्यायचं आहे आपल्याला? अर्धा इंच शिलाई मार्जिन असं धरून 6 ते 6.25 इंच आपण घेणार आहोत. आणि गोलाकार आकार द्यायचा आहे आपल्याला. आता आलं. आता आपण जी शिलाई मार्जिन अर्धा इंच एक्स्ट्रा घेतल्यामुळं आपल्या इथे ॲड करायला कापड उरत नाही आहे, पण आपण खालच्या बाजूने टक्सच्या बाजूने अर्धा इंच कापड एक्स्ट्रा घेऊ. तर आपण काय करायचं, आता इथून अर्धा इंच वाढवलं आहे, अशी अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आपण प्रिन्स कटचा आकार देतो तो पफ येण्यासाठी आपण इकडून 2 ते 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार होते. बघा, मी 1.5 इंच घेतलं आहे आणि इथून अर्धा ते पाऊण इंच जरी राहिलं तरी चालतं. आता इथं बघा, एवढी जी बारीक निपुळती पट्टी उरली ना तिलाच आपण असं तिरकं करून घेऊ. बघा, असं तिरकं अंतर घेऊन हळूवारपणे असं. हे इकडचं आपल्याला फिटिंगला भरपूर भेटणार आहे, त्यामुळे इथे थोडंसं कमी पडतं आहे तरी चालून जाईल. कारण आपण मार्जिन जे घेतलं होतं ते 2 इंच घेतलं होतं. शक्यतो आपण 1.5 इंच मार्जिन घेत होतो. इथं आपल्याला कापड इथे कासणार पण नाही आहे आणि काहीच होणार नाही, कारण आपण मार्जिन जास्त घेतलेलं आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला इथं कापड कमी असेल तेव्हा तुम्ही इथं जॉईंट देखील देऊ शकता. तर आता आपण पुढच्या मुंड्याला आकार देणार आहोत. तर हा जे काय आहे हा पहिल्या मुंड्याचा आकार आहे. हा आपण थोडासा असा आतून आकार देणार आहोत. तर बघा, आता आतून मुंड्याचा आकार मी गोलाकार दिलेला आहे. त्यानंतर काय करायचं, इथून 3 इंच आपल्याला घ्यायचं आहे या मागापासून या बाजून. जे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं होतं ना तिथून 3 ते 3.25 इंचावर अशी मार्क करायचं आहे खालच्या बाजूने आणि उभं 4 इंच घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, जे आपण प्रिन्स कटला जो मार्क देतो तिथे अर्धा इंच घ्यायचं, असं उभं 4 इंच घ्यायचं आहे. हे बघा, त्यानंतर इथे जे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं होतं ते आपण इथे आकार देण्यासाठी वापरणार आहोत प्रिन्स कटचा. आहे बघा असं, आणि इथं हळूच 1 इंचावर असं सरळ घ्यायचं आहे. त्यानंतर इथून असा असं गोलाकार आकार द्यायचा आहे आपल्याला प्रिन्स कटचा. हे बघा, असं द्यायचं आहे प्रिन्स कटचा आकार. व्यवस्थित लक्ष द्या, जसं जसं तुम्ही सराव कराल तसं तुम्हाला नक्की जमेल. आता आपल्याला इथे वरती पूर्ण करायचं आहे. तर हळूवारपणे आपल्याला जायचं आहे. हे बघा, असा हळूवारपणे आपल्याला प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही असं थोडासा कडेनी करायचं आहे, जेणेकरून हे इथे असं कट करताना
हे दोन्ही बाजूने पाऊण इंच कट करायचं आहे एक्स्ट्रा, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित पफ येतो. हा आपला प्रिन्सचा पॉईंट आहे. हे बघा असा आकार द्यायचा आहे. आणि आता असा आकार दिला आपण हे अर्धा इंच जे एक्स्ट्रा घेतो इथून ते इथपर्यंत असं तिरकस कट मारायचा, जेणेकरून आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो तेव्हा ही पट्टी सरळ येते. जर आपण इथं असं शिवलं तर ही पट्टी खाली येते. तर काय करायचं, इथून असा तिरकस करायचा आपल्याला, म्हणजे अर्धा इंच जे आपण एक्स्ट्रा घेतलं होतं ना ते वरच्या इथून कमी करायचं आहे. बघा असं तिरकस, बघा असं तिरकस मार्किंग करायचं आहे, जेणेकरून जेव्हा हे दोन भागाचे जॉईंट होतील तेव्हा ही पट्टी अशी सरळ येईल. आलं लक्षात सर्वांच्या. आणि इकडच्या बाजूने अर्धा इंच जे घेतलेले ते तसंच सरळ देखील ठेवू शकतो किंवा तिरकस जेव्हा करू शकता. पण आपण जे इथं जे आहे ते 2.5 इंचाचा असा आडवा टक्स देणार आहे. जेव्हा स्टिचिंग करेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच. अर्धा इंचाचा 2.5 इंचाचा टक्स देणार आहे, तेव्हा इथलं मार्जिन आपलं हे जे काही अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले ते कमी होणार आहे. आणि त्याच्याने ब्लाऊजच्या प्रिन्सेस कटला पफ छान प्रकारे येतो आणि ते ब्लाऊज फिटिंगला देखील छान बसतं. तर आता आपण हे कट करून घ्यायचं आहे. हे बघा इथून इकडची रेष जी आहे ही 1 नंबरची आहे. बघा असं थोडंसं वर जायचं आहे. ही असं हे दोन्ही रेषा कट करायच्या आपल्याला. हे बघा इथून सरळ जायचं आहे. बघा असं ही पहिली रेष कट करायची, त्यानंतर ही देखील रेष कट करायची आणि हो मुंड्याचा आकार. आता इथे जे आहे ते कापड आपल्याला कमी पडतंय, तुम्ही हवं तर जॉईंट देखील देऊ शकता. तर मी साडीच्या कापडामध्ये इथे एक्स्ट्रा घेईन. इथे एवढा जॉईंट देण्यापेक्षा मी साडीचा जो कापड असतो जेव्हा आपण कट करतो तेव्हा इथून थोडंसं एक्स्ट्रा ठेवेल, जे फिटिंगमध्ये मार्जिन जातं, त्यामुळे हे एवढं काही लक्षात येत नाही. ते बघा इथल्या आतल्या मुंड्याचा जो का आकार आहे तो आपण कट करून घेऊ आणि पुढचा डीप नेक कट करू. आलं लक्षात. आता आपला बघा आपला आता हा पाठीचा भाग आणि हा पुढचा भाग हा कट झालेला आहे. आता आपण बाही कटिंग करून घेऊ. आता ही कस्टमरची काय बाई, आता ही अस्तर जे उरलेले आहे त्याचं असं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा हे असं 4 पदरी फोल्ड होतं. आता आपली जी काही बाहीची उंची आहे ती बघणार आहोत आपण. आता कस्टमरची जी काही बाहीची उंची आहे ती कस्टमरची जी उंची ती 9 इंच आहे आणि दंडघेर 8 इंच आहे. तर बाहीच्या उंचीमध्ये आपण अर्धा ते पाऊण इंच एक्स्ट्रा मार्जिन घेत असतो, जेणेकरून खालून पाऊण इंच आणि वरती शिलाईला अर्धा इंच, जिथं शोल्डरजवळ अर्धा इंच आणि ते पाऊण इंच असं, म्हणजे उंचीमध्ये आपण पाऊण इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. आता ही श्रीवल्ली स्लीव्ज देखील मी तुम्हाला पफ स्लीव्ज जे आहे त्याची देखील कटिंग याच्यातच दाखवणार आहे. तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघा. हे बघा 9 इंच कस्टमरचं आणि त्यात आपण अर्धाच इंच ॲड करणार आहोत. हे बघा असं तिथून अशी सरळ रेष घ्यायची आहे. आणि इथे तुम्हाला सांगितलं होतं बाईच्या कटिंगला 28 साईजच्या पेपर कटिंगमध्ये मी कटोरीच्या त्यावर सांगितलं होतं का, जेव्हा आपण बाई कट करतो तेव्हा छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला ॲड करायचं आहे. तर बघा मी तर 7.5 इंच खून करते. आणि जेव्हा आपण मोठ्या बाईचं घेतो तेव्हा कॅप हॅट किती घेतो, 3 इंच. तर आता आपण इथून 1.5 इंच जेव्हा आपण बाईला आकार शेप देतो तर 1.5 इंच आतमध्ये घ्यायचं असं.
हे बघा 1.5 इंचावर आतमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे. नंतर इथून पुढच्या मुंड्याला आणि मागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी सुरुवातीला 1 इंचावर आणि नंतर 2 इंचावर असे 2 मार्किंग करून घ्यायचे आणि नंतर हळूवारपणे असं गोलाकार आकार द्यायचा आहे. बाईला शेप द्यायचा आहे तुम्ही हळूवारपणे आणि थोडासा उतार घ्यायचा इथे. हे बघा असा. आता आतल्या मुंड्याला देखील आपण शेप देऊन घेऊ आणि खाली दंडघेराचं माप टाकू आपण. कस्टमरचा दंडघेर येत होता 8 इंच, त्याचं निम्म किती येतं 4 आणि त्याच्यात शिलाई मार्जिन 1.5 इंच. तर 4, 5 आणि 5.5 असं 1.5 इंच असं शिलाई मार्जिन आपण ॲड करून घेणार आहोत. आता ही झाली आपली नॉर्मल लांबाई. आता आपण याच्यात कस्टमरला थोडासा पफ पाहिजे, नॉर्मल पफ पाहिजे, खूप जास्त मोठा नको आहे. तर यासाठी आपण इथून जे काही 1 ते 1.5 इंच अंतर उरलेलं आहे तिथं आपण पफला मार्किंग करणार आहोत. हे बघा आता जे काही 7.5 इंचाचं अंतर आहे त्याचे आपल्याला निम्म करायचं आहे. बघा असं. नंतर हे जे काही निम्म आलं आहे तिथं आपण एक मार्किंग करून घेणार आहोत आणि हे अंतर किती आहे 1.5 इंचाचं जे अंतर आहे 1.5 ते 2 इंच अंतर आलेलं आहे. तर कस्टमरला खूप जास्त पफ नको आहे, फक्त नॉर्मल छोटासा पफ पाहिजे. तर आपल्याला जास्त पफ पाहिजे असेल तर आपण इतके एक्स्ट्रा घेऊ शकतो, पण आपलं कापड देखील कमी पडलं आहे त्यामुळे आपण 2 इंचाचा पफ घेणार आहे. तर आता आपण इथून जे काय आहे हे बघा इथून गोलाकार भाग देत ह्या बाहेरच्या मुंड्याला जॉईंट करायचं आहे. हे बघा असं वरतून घ्यायचे आकार. असं फिरून तुम्हाला गोलाकार आकार द्यायचा इथपर्यंत, या पॉईंटपर्यंत. इथून ते एवढा आपला जो काय आहे तो कापड त्याचा चुन्या मारल्या की त्याचा पफ तयार होईल. तर आता आपण ही कट करायची आहे. तुम्ही कट करताना व्यवस्थित लक्ष द्या मी कशी कट करते. फक्त आपल्या याच्यामध्ये बाहेरचा मुंडा कट करायचा आहे, पुढचा मुंडा या बाहीमध्ये कट करायचा नाही. जे आपण पूर्ण स्टिच बाही शिवून होते, पफ वगैरे कट करून होतो, जे आपण बाही जोडतो ब्लाऊजला त्यावेळेस आपल्याला मुंडा कट करायचा आहे. पूर्ण बाही तयार करूपर्यंत आपल्याला पुढचा मुंडा कट करायचा नाही. आपण फक्त एकच मुंडा कट करणार होता, फक्त बाहेरचा. हे बघा इथून बाहेरच्या मुंड्यात कट करायचे, पुढच्या मुंड्याकडे जायचं नाही आहे. हे बघा आपली नॉर्मल बाही एवढी होती, नंतर ही पफसाठी घेतलेलं कापड आहे. तर आपली बाही देखील कट झालेली आहे. तर आता आपलं पफ स्लीव्ज पुढचा भाग हे बघा आणि हो पाठीचा भाग. आता मी लगेच तुम्हाला कापडावर कसं कट करायचं हे देखील दाखवून देते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का ब्लाऊज कसं कट करायचं. तर बघा ही जी काही साडी आहे यावरचं कस्टमरचं ब्लाऊज आहे. तर कस्टमरच्या ब्लाऊजवर अशी रेडीमेड गळा छापून आलेला आहे. आपल्याला बोटनेक घ्यायचं आहे. असं डबल फोल्ड करायचं आहे कापडाचं, जे काय आहे ना त्याचं डबल फोल्ड करून ठेवायचं. कापड सरळ बाजूने घडी करायची. हे बघा आता हा तुम्हाला गळा उलटा दिसत असेल तर कसं आहे, आता आपण बोट नेकला आकार देणार आहोत. बोट नेक ब्लाऊजला आकार देणार आहोत. तर शोल्डरचे जे काही माप आहे ना, जी काही डिझाईन आहे ती कट होणार आहे गळ्याची. तर आपण आपल्याला आता ही डिझाईन कशी ॲडजस्ट होते ते बघू. आपण अशी ठेवून बघू. असं जर ठेवलं बघा, ब्लाऊज जर आपण असं ठेवलं, हे बघा हे असं, तर ही पूर्ण डिझाईन जी काय आहे ती कट होणार आहे.
तर आपण असं न ठेवता आपण ब्लाऊज असं ठेवणार आहोत, जेणेकरून ही जी डिझाईन आहे ती इथे वरती शोल्डर लाईन ब्लाऊजच्या बोटनिकच्या. तर आपण असं हे कट करून घेणार आहे बघा. बंद बाजूच्या बाजूनेच ब्लाऊजची देखील बंद बाजूच ठेवायची. तर आता आपण हे एक्स्ट्रा कापड घेऊन कट करून घ्यायचे. जेव्हा आपण हे अस्तर जॉईंट करू त्यावेळेस एक्स्ट्रा कापड कट करून घेऊ. पण आता जेव्हा आपण कापडावर कटिंग करतो ते एक्स्ट्रा कापड घ्यायचं आहे, जेणेकरून कुठे मागं पुढे होऊ नये. आता हा जो काही कापड आहे हे बघा, आता आपण यावर हा जो पुढचा भाग आहे तो ठेवून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा अशा रीत्या. आता आपण याला कट करून घेऊ, पुढचा भाग देखील ठेवून. एकाच वेळेस आपल्या दोन्ही भागाचं कट होतंय. हे बघा असं एक्स्ट्रा कापड घेऊन कट करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण अस्तर जॉईंट करू तेव्हा एक्स्ट्रा कापड कट करून टाक. आता त्यानंतर प्रिन्सेस कटचा आकार जो काय आहे आपण आता हा जो कापड उरला आहे बघा असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. अगोदर आपण ही स्लीव जी काय आहे ती ठेवून घेऊ. ही अशा प्रकारे ही स्लीव्ज पूर्ण ठेवून घ्यायची आहे. आणि उरलेल्या भागात हा जो काही प्रिन्स कटचा जो काही भाग आहे तो ठेवून घेणार आहोत आपण. हे बघा असं. आता काय करायचं आहे, आपलं हे जे काय अस्तर कट केलं ना आपण, तर त्यामध्ये आपल्याला इथे थोडंसं जे काय कापड आहे ते कमी पडलं होतं. आपण जो काही हा साडीचा ब्लाऊज पीस आहे ना यातून थोडंसं कापड एक्स्ट्रा ठेवणार आहोत जेव्हा स्टिच करू ना त्यावेळेस अस्तर जोडल्यानंतर, जेणेकरून आपण जेव्हा फिटिंग देऊ तेव्हा ते आपली फिटिंगची काय एका सरळ रेषेत येईल. तर जेव्हा मी हे ब्लाऊज जेव्हा स्टिच करेन तुम्हाला मी नक्की दाखवेल का मी कशा प्रकारे जॉईंट करते आणि कशा प्रकारे ते करते. तर आता ही जे काही स्लीव्ज आहे आपण ती कट करून घेऊ. थोडंसं फिरून घेते. एक्स्ट्राचं असं शिलाई मार्जिन ठेवूनच कट करायचं, जेणेकरून आपल्याला कधी कापड कमी पडत नाही. हे बघा एक्स्ट्राचं जेव्हा आपण हे जोडू तेव्हा थोडंसं याच्यातलं कापड एक्स्ट्रा ठेवायचं आहे, जेणेकरून इथे फिटिंगची लाईन सरळ येईल. जर तुमचं अस्तर एक्स्ट्रा असेल तर तुम्हाला घ्यायची काही गरज नाही. पण माझं थोडंसं अस्तर कमी पडलं कस्टमरला तर मी थोडंसं जॉईंट करून घेणार आहे. आता स्लीव्जला देखील आपल्याला तसंच करायचं आहे. एक्स्ट्रा घ्यायचं आहे, जेव्हा आपण अस्तर जॉईंट करू तेव्हा ते कट करून टाकू. हे बघा उरलेलं जेवढा कापड आहे मी तेवढा सगळा गुंडाळून घेते. जेव्हा मी अस्तर जॉईंट करेल तर आता आपली हे बघा स्लीव्ज देखील मी कापडावर कशी ठेवायची ती कट करून दाखवली. पुढचा भाग देखील मी कट करून दाखवला आहे तुम्हाला. तर हे बघा अशा प्रकारे मी तुम्हाला बोटनेक ब्लाऊजचं डायरेक्ट कापडावर कटिंग कशी करायची 28 साईजची हे देखील मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आता आपलं हे बघा जेव्हा मी स्टिच करेल तेव्हा मी तुम्हाला ब्लाऊज कसा रेडी होतो हा नक्की दाखवेल. जमलं शक्य झालं तर मी स्टिचिंगचं देखील व्हिडिओ शूट करेन. आणि हे जे काही कापड उरलं आहे ते आपल्याला लटकन लावण्यासाठी कामा येईल. आणि जे काही पट्ट्या असतात आपल्याला हुकपट्टी लूकपट्टी त्यासाठी हे उरलेलं आपलं जे काही अस्तर आहे ते सर्व व्यवस्थित ब्लाऊजमध्ये गुंडाळून ठेवायचं आहे आपल्याला. हे बघा असं व्यवस्थित एकत्रित करून असं ब्लाऊज गुंडाळून घ्यायचं आहे. तर आपलं संपूर्ण कटिंग झालेलं आहे. तर मी अशाच पद्धतीने कटिंग करते. जर तुमची काही वेगळी पद्धत असेल मित्रांनो तर मला नक्की सांगा कमेंट करून. जर ही पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा, जर तुम्हाला आवडलं तर मला नक्की कमेंट करून सांगा. खूप सोप्या पद्धतीत मी सिंपल पद्धतीने कटिंग करते. हे ब्लाऊज कस्टमरला खूप व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतं, कारण मी नेहमी अशाच प्रकारे कटिंग करते. तर तुम्ही नक्की कटिंग करून बघा.
आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर 28 साईजची पेपर कटिंग दाखवलेली कशी करायची, काय कटोरी कशी वाढवायची, बाई कटिंग कशी करायची. तर नक्की तो व्हिडिओ देखील नक्की त्या व्हिडिओला देखील आपली भेट द्या. आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ बघा शिवण क्लासचे. आणि कसं आहे आता लग्न सरे असल्यामुळे लग्नाचे बसते, काही लग्नाचे ब्लाऊज असल्यामुळे आपलं जे काही कटोरीचं जो शिवण क्लास चालू आहे आपला, त्याचे पेपर कटिंगचे जे काही व्हिडिओ होते जे मी शूट करून टाकणार होते ते सध्या थोडे दिवस लेट होणार आहे. तर जे मी आता लग्नाचे जे काही ब्लाऊज शिवते तर तेच मोजकेत थोडक्यात व्हिडिओ तयार करून मी तुम्हाला रोजचे जे काही डेली अपडेट ते तुम्हाला देत राहीन. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा. जर काही समजलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करीन. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.